माझं नाव तानाजी केशव शिवशरण, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे। सध्या मी सामाजिक कार्यकर्ता असून मंद्रुप तहसीलदार कार्यालयाच्या हद्दीमध्ये जे अवैध वाळू उपसा चालू आहे त्या विषयावर तहसीलदारांना वारंवार निवेदन दिलं, त्यांनी काय अद्याप कारवाई केलेली नाही। रात्री बेरात्र वाळू उपसा जोरात चालू आहे, यंत्रसामुग्रीचा वापर होत आहे। सदर तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी, संबंधित प्रांत आणि महसूलचे मंद्रुप पोलीस चौकीचे पोलीस डिपार्टमेंट या सर्वांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा चालू आहे। वारंवार विनंती करूनही बंद झालेलं नाही। त्याच्यामुळं आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे। आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, अद्याप काय कारवाई केल्यासारखं दिसत नाही। वाळू उपसा राहतना दिवस चालूच आहे, ओव्हरलोड गाड्या वाहतच आहेत। RTO बघूनसुद्धा दुर्लक्ष करत आहे, मंद्रुप पोलीस चौकी दुर्लक्ष करत आहे। तर हे सगळं बंद होण्यासाठी आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। तुम्ही शासनाला पत्राद्वारे निवेदन दिले किंवा आंदोलनाचे शासनाचं हे म्हणणं काय? शासनाचं म्हणणं आहे अवैध चालू नाही, नियमातच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आम्ही जो पाहणी केलं, बघितलं, मंद्रुप पोलीस चौकीला ते निदर्शक आणून दिलं, त्याने उडावडीचे उत्तर दिले। ते आमचं काम नाही, RTO अधिकाऱ्याचं आहे, तहसीलदाराचं आहे। तुम्ही त्यांना जाऊन बोला, त्यांना विचारा, असं उडावडीचं उत्तर मिळत आहे। सगळे एकमेकावर ढकलाढकलीचं काम चालू आहे, पण अवैध वाहतूक सध्या चालूच आहे। जे मुरुमाचं चाललेलं आहे, मुरुम वाळूचं सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे। याच्याकडे ठिकाणी पूर्ण प्रशासनाचं लक्ष नाही आणि तहसीलदार यांना किती वेळा भेटलं तरी त्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे। बरेच वेळा आम्ही तहसीलदारला